तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी. तुम्हाला एवढंच काम देऊन चाललोय मी. तुमच्या लेकराला लागणारा 100 पिढ्या उडणार नाही एवढं येताना आरक्षण घेऊन येतो. फक्त तुम्हाला एक छोटस काम सांगितलंय तेवढं तुम्ही इमानदारीनं करायचं. तुम्ही गरीब आहेत, नाव सांगितल्यामुळे ते तुम्हाला अडचणीत आणतील. त्यामुळे तुम्हाला मला डोळ्यावर आणायचं नाही. मी आहे ना डोळ्यावर यायला, त्याचा डोळाच काढितो. तुम्ही फक्त हळूच कानात येऊन सांगायचं, आमच्या गावातला अमुक अमुक भावी किंवा आजी इथं हिंडत होता, त्याचा मेवना मेवणी कुणी उभा राहिले का आम्ही पाळलेच. एवढी रँक आहे सगळी. यांना सगळ्यांना हातपाय पडून सांगा, गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे ना. अंतिम लढाई, शेवट शब्द वापरलाय पाटलाने. मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्या संग, फक्त वाटा लावायला. एवढं तळतळीनं कळकळीनं सांगून जर तो नाही आला, जो आपला नाही, जो आपला नाही, जो आपल्या आंदोलनात नाही, तो आपला नाही. ती पैदास वड्यावाड्याने हिंडून द्या तिकडच. दादा फादा मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दादा दिसते, ते तुम्हाला ते ताकद दिसते एवढी मोठी त्याची. काही कामाचं नाही. 40 रोग आहेत त्याला, काही कामाचं नाही. 40 गोळ्या खातोय, संडास सुद्धा होत नाही त्याला सकाळी. भेऊ नका, काय भेद संबंध नाही. आपल्या लेकरा बाळा आपल्याला मोठे करावं लागतात. काय भेद संबंध आहे कोणाला? दादा फादा काही नाही. दादा फादा सगळे मध्ये गेलेत बरेच.